forfeit to all the cyclists. सायकलचा तुमच्या कम्युटमध्ये वापर जास्तीत जास्त करा, म्हणजे वातावरणामध्ये बदल होण्यासाठी जास्तीत जास्त मदत होईल. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. प्लास्टिक हटाओ, महासागर बचाओ. प्लास्टिक हटाओ, महासागर बचाओ. प्लास्टिक हटाओ, महासागर बचाओ. नमस्कार मंडळी, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आणि मॉन्सूनच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता मी चाललोय गेटवे ऑफ इंडियाला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट करायला. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तसंच करायला पाहिजे. तू कुठून आलास मित्रा? चुनाभट्टी. तू मी पण चुनाभट्टी. काय नाव तुझं? सानवी. तू माझ्याबरोबर कुंभारली गाठात होतीस बरोबर? हाय सर. हाय. हॅलो. हाय. हॅलो. हॅलो. नमस्कार मंडळी. सतीश सर. यस यस. अतिशय ट्रिकी आहे. नमस्कार मॅडम. Sir, good morning. रिंकू सर. राम राम सर. कैसे हो? बस बढ़िया. थैंक यू फॉर कमिंग एवरीवन. नहीं पुलिस नहीं है. वरिष्ठ मत्स्यकी वैज्ञानिक, मुंबई बेस ऑफ फिशरीज इंचार्ज आणि पोरबंदर बेस ऑफ फिशरीज इंचार्ज. आज आम्ही इथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागरूकता एक सायकल रॅली अरेंज केली होती. सर्व मुंबईतून पूर्ण मुंबईतून आमच्याकडे सायकल स्वार आले आहेत आणि याचं श्रेय मी दाभोळकर साहेबांना देईन. त्यांनी या सर्वांना जमा केलं. याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड होल्डरसुद्धा आहेत, वरिष्ठ पण आहेत, 67 वर्ष 70 वर्ष आहेत, कॅन्सर पेशंट्स आहेत. त्यांनी सर्वांनी त्यांचा आजार या सायकलिंग करून घालवला आहे आणि त्यांचा पण उद्देश एक आहे की पर्यावरणाचं संरक्षण करणं, जतन करणं, पर्यावरणामध्ये जे संतुलित राखणं पर्यावरणाला, हे त्यांचे उद्दिष्ट आहेत. आणि भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेला मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आणि डिपार्टमेंट ऑफ फिशरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जे आदेश आले त्यानुसार आम्ही हे आज अभियान राबवलं आहे, अवेअरनेस प्रोग्राम राबवला आहे. त्याचप्रमाणे आम्ही ग्लो लिटरसाठी सुद्धा एक अवेअरनेस प्रोग्राम आज आम्ही ठेवलेला आहे इथे आमच्या मंत्रालयाच्या आदेशानुसार. आणि आपला भारत देश ग्लो लिटर प्रोजेक्ट राबवित आहे आणि याचे फोकल पॉईंट आहेत आमच्या संयुक्त सचिव नीतू कुमारी मॅडम आणि राष्ट्रीय फोकल पॉईंट आहेत. आणि आमचे जे महानिदेशक आहेत डॉक्टर आर जे भास्करन, त्याचे मेंबर कन्व्हेनर आहेत. तर आपल्या सागरातील प्लास्टिक प्रदूषणाचं कसं कमी करता येईल, ते किती प्रमाणात कमी करता येईल याच्यावरती आम्ही संपूर्ण देशभर आज अभियान राबवतो आहोत. आणि आज इथे मुंबईत प्रोग्राम आहे. 8 तारखेला वर्ल्ड ओशियन डे, जागतिक महासागर दिवसानिमित्त आम्ही रत्नागिरीला पण कार्यक्रम अरेंज केला आहे. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता.
मस्त ना. आपण कधी चालवणार इथे? आज चालवली त्या निमित्ताने. मस्त वा. इथे आलेलो का आपण? कधी नाही ना. नाही इथे नाही आलो. त्या निमित्ताने बघायला तर भेटला हा पॉइंट. पूर्ण देशभर आमच्या सर्व ज्या शाखा आहेत, गोवा, कोचीन, चेन्नई, बोडलर आणि विशाखापट्टणम इथे आमचे जे कार्यालय आहेत त्यांच्यामार्फत पूर्ण देशभर आम्ही हे जागरूकता अभियान राबवत आहोत. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज ही सायकल रॅली आम्ही गेटवे ऑफ इंडियापासून रेडिओ क्लबपासून इथे ससूनडाग बंदरापर्यंत आणली आणि आमच्या ऑफिसमध्ये याचा समारोप केला. याच्यामध्ये जे सर्वात तरुण मीरा रोडवरनं कमसे कम 55-60 किलोमीटरवरून सायकल स्वारी करून आलेले 13 वर्षाची मुलं आहेत आणि वरिष्ठसुद्धा आहेत. मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. भारतीय मत्स्य सर्वेक्षणच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांचे आभार मानतो. आणि भारत सरकारचे जे आम्हाला निर्देश असतात त्याच्या तंतोतंत पालन करून आम्ही सुद्धा आमच्या काही प्रमाणात एक वाटा असेल त्याचे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी तो आम्ही काम करीत आहोत. हा फास्टेस्ट स्विमिंग फिश इन द वर्ल्ड. ऍक्च्युली सोडफिश आणि अजून आहे ना आमचे भारत माता की जय. वंदे मातरम. या बोटिंगचे काही मॉडेल्स आहेत आणि या विविध पद्धतीने आम्ही मासेमारी करतो. ही लेटेस्ट पद्धत आहे जी आता संपूर्ण याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, तायवान, स्वीडन लावते मोनोफिलमेंट टुना लागले. अच्छा. जे महासागरीय मासे कुप्पा वगैरे आहेत त्याला जपान मार्केटमध्ये फार मागणी आहे. मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगितलं. जसं आमच्या या संस्थेचा रोल जो आहे मरीन फिशरी डेव्हलपमेंट इंडिया फार मोठा आहे. चिन्मय. नेहा राजुरीकर. डिपार्टमेंटने आमच्या सर्व सायकलिस्टना बोलवलं. महेश दाभोळकरचे पहिल्यांदा मी आभार मानेन की त्यांनी हे सगळं घडवून आणलं. जोरदार टाळ्या महेशसाठी व्हायला पाहिजे. माझं नाव सतीश कुसुम विष्णू जाधव. प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन 2016 पासून मी भारतभर भ्रमंती करतोय आणि त्याच अनुषंगाने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या भारत सरकारच्या डिपार्टमेंटने या सगळ्या सायकलिस्टना बोलवलं. खूप खूप आम्हाला आनंद आणि अभिमान सुद्धा आहे. तेव्हा या डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव महेश दाभोळकर. मी फिशरीज सर्वे ऑफ इंडिया यांचं खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आजच्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेसाठी आणि अतिशय सुंदर अशी सायकल राईड आम्ही इतक्या सर्व सायकलिस्टने एकत्र येऊन केली. या सायकल राईडमध्ये खूप चांगले सायकलिस्ट म्हणजे अगदी 67-68 वयापासून अगदी लहान 12-13 वयापर्यंत सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि अतिशय चांगली ही सायकल राईड झाली. या माध्यमातून मी सर्वांना हेच सांगेन की तुम्ही वीकेंड राईड तर करता सायकलची, पण सायकलचा तुमच्या कम्युटमध्ये वापर जास्तीत जास्त करा म्हणजे वातावरणामध्ये बदल होण्यासाठी जास्तीत जास्त मदत होईल. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. प्लास्टिक हटाओ, महासागर बचाओ. प्लास्टिक हटाओ, महासागर बचाओ. प्लास्टिक हटाओ, महासागर बचाओ. जोरदार टाळ्या